त्याच्यात त्यांनी सगळ्यांशी बसून चर्चा करून त्याच्यातून जो मार्ग निघाला ते असे सामान केले आणि आज त्यांनी मला इथं कालपासून प्रचाराला बोलावलं होतं आणि मी जो एक अभ्यास घेतला आणि सातत्यानं 15-20 वर्ष ते संघर्ष करत आहेत चांदुर्ले विधानसभेमध्ये असतील चांदुर्ले शहरासाठी असं कारण की इथं जे काही इथं प्रस्थापित लोक होते त्यांच्या विरोधात लढण्याचं आणि त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांना सोबत जाण्याचं काम निलेशने केलं म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटलं की आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासोबत आणि हा काही तडजोड म्हणजे किती सीट्स देणार काय देणार हा मुद्दा नव्हता मुद्दा एवढाच होता की निलेशला पाठिंबा द्यायचा आणि निलेशला पुढे करायचं त्यांना आपल्या जी काही आपल्याकडून मदत होईल पक्षातर्फे ती मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आज त्यांनी मला बोलावलं होतं काही मुस्लिम प्रभागामध्ये सभा ठेवलेल्या होत्या थोडा वेळ झाला परंतु आज ती परिस्थिती आपण जे अवलोकन करतो त्या अवलोकनामध्ये 100% नगराध्यक्षता उमेदवार आणि त्यानंतर बाकीचे पॅनल जे त्यांनी सेट केलेलं आहे एक चांगली परिस्थिती चांदुर्लेमध्ये आहे आणि धडाडीचा कार्यकर्ता निलेश असल्यामुळं जर विश्वकर्मा नगराध्यक्ष झाल्या आणि त्यांची सोबत चांगली असली या शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करतील अशी आम्हाला आशा आहे आणि त्यांना सरकार आम्ही जे सरकारमध्ये जे दादा पवार जो सरकारमध्ये आहे त्याच्यातून आम्ही त्यांना मदत करण्याचं त्यांना सांगितलेलं आहे मतदारांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की आम्ही चांगला विकास त्यांना निधी करून देऊ माझ्या आमदार निधीमधून सुद्धा काही जिथं प्रभागामध्ये जिथं पैसे लागतील ते सुद्धा देण्याचं आश्वासन मी त्यांना दिलं त्यांच्या प्रभागामध्ये आम्ही मुस्लिम एरियाच्या तिथे गेलो होतो तिथं त्यांनी उर्दू ज्युनियर कॉलेजची त्यांची होती त्या संदर्भात त्यांनी पुढाकार घेऊन त्याचा पहिला टप्पा जो प्रोसेस आहे त्या शाळा मिळण्याचा तो त्यांनी पूर्ण केला आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये जे काही सरकार लागत ती सरकारतर्फे मदत देण्यासाठी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या सगळ्या लोकांना घेऊन ही निवडणूक लढत आहे आणि मला विश्वास आहे की नगराध्यक्षाचा उमेदवार आणि बाकी उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येतील असं आज मला तरी चित्र दिसतं. साहेब आपल्या पॅनलचा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आल्यास आपली काय भूमिका राहील गावाच्या विकासाकरिता ते की आम्ही सरकारमध्ये असल्यामुळं जनरली असं राहते की ज्या मतदारसंघाच्या महायुती बीजेपी सेना आणि राष्ट्रवादी परंतु जिथं ज्या पक्षाचा आमदार आहे महायुतीचा त्याला तिथला निधी उपलब्ध केला जातो परंतु प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जे प्रमुख नेते आहेत जसं मुख्यमंत्री मोदी असतील त्यानंतर असतील त्यांना ऐच्छिक निधी सुद्धा मिळत असतो आणि ऐच्छिक निधी म्हणजे त्यांना समजा जे काही वेगवेगळ्या योजनेमध्ये पैसे मिळतात ते ऐच्छिक त्यांना द्यायचा अधिकार असते मग ते आपले जिथं जिल्हा परिषद अध्यक्ष असतात जिल्हा परिषद सदस्य असतात नगर परिषदाचे सदस्य असतात नगराध्यक्ष असतात त्यांना तो निधी त्यांना द्यायचा अधिकार असतो जर इथं आमचा नगराध्यक्ष निवडून आला तर त्यांना त्या पद्धतीने आम्ही निधी सरकारतर्फे उपलब्ध करून देऊ DPDC मधून उपलब्ध करून देऊ आणि आमच्या निधीमधून सुद्धा उपलब्ध करू. एक प्रश्न होता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस विनय गवळी यांनी काय 16 तारखेला राजीनामा दिला त्याच्याबद्दल काय मला त्या संदर्भात मला तरी अजून काही माहिती नाही आपण सांगितलेलं त्याची मला ज्यावेळेस पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल त्यावेळेस देऊ कारण खरं त्या निवडणुकीच्या काळामध्ये जे काही प्रश्न असतात ते थोडंसं कमी जास्त होत असते त्याच्यातून एवढा कोणी घ्यायला नको परंतु त्यांनी कशासाठी राजीनामा दिला या संदर्भात माझी त्यांची काही चर्चा नाही किंवा जिल्हाध्यक्षांनी सुद्धा मला काही कळवलं नाही त्या संदर्भात आम्ही चर्चा करू काय सर्व महिलांचा आभार चहा पाणी घेऊन जा राजू